राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. मंडळी, सत्तेची खुर्ची आणि मंत्रिपदाची लाल दिवा या दोन गोष्टीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याची साधी कल्पनाही सामान्य जनतेला नाही. गेले अनेक महिने, अनेक ऋतू उलटले, पण राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे जणू काही एक न सुटणारं कोडं बनलं होतं. आज शपथविधी होईल, उद्या यादी जाहीर होईल, या चर्चा ऐकून ऐकून आता जनतेचे कानही थकले होते. पण मंडळी, आता सत्तेचा हा सस्पेन्स संपलाय. 2024च्या सत्तांतरानंतर जो मंत्रिमंडळाचा छोटासा पाया रचला गेला होता, त्याला आता खऱ्या अर्थाने कळस चढवण्याची वेळ आली आहे. तब्बल 2.5 वर्षाचा प्रदीर्घ काळ ज्या आमदारांनी पक्षासाठी, सत्तेसाठी आणि महायुती टिकवण्यासाठी घाम गाळला, त्यांच्यासाठी आता क्रेडिट देण्याची वेळ आली आहे. कारण आगामी अवघ्या काही दिवसातच महायुती सरकारचा सर्वात मोठा आणि अंतिम मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला. आता अनेकांच्या पोटात गोळा आला असेल की ऐन निवडणुकीच्या तोंडावर, म्हणजेच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय का घेतला जातोय. तर याचं कारण असं आहे की मंडळी, जर आता विरोधकांच्या चक्रव्यूहाला छेद द्यायचा असेल तर केवळ प्रशासकीय चेहरे चालणार नाहीत, तर मैदानात उतरून 2 हात करणारे आणि तोफेसारखे धडकणारे फायरब्रँड नेते सत्तेच्या चावीवर बसवावे लागतील. राजकीय वर्तुळात जी अत्यंत खात्रीशीर माहिती समोर आली आहे, त्यानुसार महायुतीमधील अशा 5 बड्या चेहऱ्यांची नावं फायनल झालीत, ज्यांना लाल दिवा मिळणं 100% निश्चित आहे. कोण आहेत हे महाराष्ट्राचे 5 महायोद्धे आणि काय यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय, चला सविस्तर पाहूया. नेत्यांचे नावे आणि धारदार विश्लेषण. पहिलं नाव आहे धनंजय मुंडे. कर्तृत्वाचा महामेरू आणि अष्टपैलू नेतृत्व. मंडळी, आपल्या या यादीची सुरुवात ज्या नावाशिवाय होऊ शकत नाही ते नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सर्वात बलाढ्य आणि अभ्यासू नेते आदरणीय धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना एक गोष्ट नेहमीच ठळकपणे अधोरेखित होते की ती म्हणजे त्यांचं नेतृत्व हे फक्त पक्षापुरतं मर्यादित नाही, तर ते सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. धनंजय भाऊंनी आजपर्यंत जी काही खाती सांभाळली आहेत, मग ते कृषी मंत्रालय असो की सामाजिक न्याय विभाग, त्यांनी प्रत्येक खात्याला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. केवळ फाईल्सवर सह्या करणारा हा मंत्री नाही, तर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन निर्णय घेणारा हा लोकनेता आहे. अजितदादांच्या गटातील ते सर्वात मोठे संकटमोचक मानले जातात. जेव्हा जेव्हा सरकार किंवा पक्ष अडचणीत येतो, तेव्हा धनंजय मुंडे हिंमत बनून उभे राहतात. मराठवाड्याच्या मातीत त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. ऊसतोड कामगारांचे प्रश्न असोत की ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, धनंजय मुंडेचा प्रशासकीय कामाचा वेग विरोधकांनाही थक्क करणार आहे. महायुतीला जर मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्तेची पकड मजबूत ठेवायची असेल, तर धनंजय मुंडे यांच्यासारखा अष्टपैलू आणि वजनदार चेहरा मंत्रिमंडळात आघाडीवर असणं अत्यंत अनिवार्य आहे. तर मंडळी, आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या नावाकडे, ज्यांनी आपल्या संयमी आणि सुसंस्कृत राजकारणाने नगर जिल्ह्याची संपूर्ण सूत्र आपल्या हातात ठेवली आहेत. ते म्हणजे आमदार संग्राम भैया जगताप. मंडळी, संग्राम जगताप हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आदराने घेतलं जातं. ते केवळ निवडणुका जिंकणारे आमदार नाहीत, तर आपल्या मतदारसंघाचा कायापालट करणारे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. तरुण पिढीची प्रश्न, शिक्षण आणि औद्योगिक विकास या विषयावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण नेहमीच अत्यंत गुंतागुंतीचं राहिलं आहे. तिथे अनेक दिग्गज प्रस्थापित घराणे आहेत. अशा तगड्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत महायुतीमधील सर्वच घटकांना एकत्र घेऊन चालण्याचं संग्राम भैयांनी करून दाखवलं आहे. अजित पवार गटाकडून त्यांच्या नावावर आधी शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळात संधी देऊन महायुती पश्चिम महाराष्ट्र आणि नगरपट्ट्यात एक अत्यंत मजबूत आणि विश्वासू चेहरा जनतेसमोर आणणार आहे. तर मंडळी, तिसरं नाव आहे संतोष बांगर. बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर पाईक आणि निष्ठेचे प्रतीक. या यादीतील तिसरं नाव म्हणजे ज्यांच्या नावाशिवाय शिवसेनेच्या आक्रमकतेची चर्चाच पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजेच हिंगोलीचे वाघ संतोष बांगर. मंडळी, संतोष बांगर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असे शिलेदार आहेत ज्यांनी पक्षासाठी स्वतःला झोकून दिलंय. बाळासाहेब ठाकरेंचा कडक बाणा आणि आनंद दिघे साहेबांचा थेट धावून जाण्याची वृत्ती संतोष बांगर यांच्यात दिसते. जेव्हा पक्ष कठीण प्रसंगातून जात होता, तेव्हा ढाल बघून उभं राहण्याचं काम बांगर यांनी केलं आहे. सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी थेट यंत्रणेला धारेवर धरणं ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या याच आक्रमक स्टाईलमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या या सर्वात निष्ठावान आणि फायरब्रँड आमदाराला मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्या कष्टाचं आणि निष्ठेचं चीज करणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यानंतर चौथं नाव म्हणजे बच्चू कडू. क्रांतीचा अंगार आणि उपेक्षितांचा कैवारी. आता वळूया अशा नेतृत्वाकडे ज्यांच्या नावाभोवती नेहमीच संघर्षाचं वलय असतं. ते म्हणजेच अचलपूरचे माजी आमदार आदरणीय बच्चू कडू.
मंडळी, बच्चू कडू यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त गरिबांचा आणि दिव्यांगांचा आणि उपेक्षितांची सेवा केली आहे. त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेतील प्रवेश हा महायुतीसाठी अत्यंत प्लस पॉईंट ठरला आहे. बच्चू कडू यांच्याकडे असणारी संघटक शक्ती आणि सामान्यांच्या मनातील त्यांची क्रेज ही कोणत्याही मोठ्या पक्षाला हेवा वाटेल अशीच आहे. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणं निश्चित मानलं जातंय. बच्चू कडू जर सरकारमध्ये असतील तर ते मंत्रालयाचे दरवाजे गरिबांसाठी उघडतात, हा जनतेचा विश्वास आहे. आगामी काळात महायुती सरकारला सर्वसामान्यांचे सरकार हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांच्यासाठी बच्चू कडू यांच्यापेक्षा मोठा आणि प्रामाणिक चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा असूच शकत नाही. तर मंडळी, पुढचं महत्त्वाचं आणि एकदम मोठं नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. आणि आता मंडळी, या संपूर्ण यादीतील सर्वात शेवटचं, सर्वात खणखणीत, कडक आणि ज्या नावाचा नुसत्या घोषणांनी प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकते ते नाव म्हणजेच बहुजन प्रतिपालक, आक्रमकतेचा दुसरा ज्वालामुखी, भाजपचे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर. मंडळी, गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या वारसामुळे किंवा गादीमुळे आलेलं नाही. जतच्या दुष्काळी मातीतून, संघर्षाच्या शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण करणारा हा ढाण्या वाघ आहे. आज गोपीचंद पडळकर हे नाव फक्त सांगलीपुरतं किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर समाज आणि 18 पगड जातीच्या ओबीसी बहुजन समाजाचा सर्वात बुलंद आणि विश्वासू आवाज बनलाय. पडळकर हे काही एसी केबिनमधून बसून ट्विटरवर राजकारण करणारे नेते नाहीत, तर ऊन असो, कडकडती थंडी असो की मुसळधार पाऊस असो, हा माणूस थेट रस्त्यावर उतरून छातीचा कोट करून लढतो. मग ते धनगर आरक्षणाचा ऐतिहासिक लढा असो, मेंढपाळावरचा होणाऱ्या अन्यायाविरोधात उठवलेला आवाज असो की एसटी कर्मचाऱ्यांसाठी थेट आझाद मैदानावरील ठिय्या मांडून सरकारला झुकवणं असो, गोपीचंद पडळकर नेहमीच कार्यकर्त्यांच्या पुढे ढाल बनून उभे राहिले आहेत. मंडळी, पडळकरांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांची भीतीहीन, रोखठोक आणि सडेतोड आक्रमकता. विधान परिषदेत असो किंवा विधानसभेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील जाहीर सभेत समोर कितीही मोठ्या प्रस्थापित नेता असू द्या, त्यांच्याच बालेकिल्ल्यात, त्यांच्याच घरात जाऊन अंगावर येणाऱ्याला सिंगावर घेण्याची अफाट हिंमत फक्त आमदार गोपीचंद पडळकरमध्येच आहे. त्यांच्या याच वाकर चातुर्यामुळे, बिनधास्तपणामुळेच महाराष्ट्रातील तरुण पिढी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते. पश्चिम महाराष्ट्रात जिथे वर्षानुवर्ष काही ठराविक घराण्यांची आणि प्रस्थापितांची मक्तेदारी राहिली आहे, तिथे भाजपची पाळमुठ घट्ट रोवण्यासाठी आणि बहुजनांच्या हक्काचा व्यासपीठ मिळवून देण्याची ऐतिहासिक काम पडळकरांनी केलंय. त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळात विस्तारात स्थान देणं ही केवळ भाजपची गरज नाही, तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आणि बहुजन समाजाचा तो सन्मान असणार आहे. जेव्हा गोपीचंद पडळकर मंत्रिमंडळात बसतील तेव्हा ते फक्त एक मंत्री म्हणून काम करणार नाहीत, तर ते मंत्रालयात बसून शेवटच्या घटकाला न्याय देणारा हुकमी एक्का ठरतील. म्हणूनच या संपूर्ण विस्तारात गोपीचंद पडळकर यांच्या नावाची लॉटरी सर्वात शेवटची असेल, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे असेल, सर्वात कडक आणि खणखणीत ठरणार आहे. त्यानंतर समारोप आणि आव्हान. तर मंडळी, हा होता 2.5 वर्षानंतर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महायुतीच्या मेगा मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वात मोठा आणि खात्रीशीर रिपोर्ट. धनंजय मुंडे यांच्यासारखा अनुभवी नेता, संग्राम जगताप यांचा अभ्यासू चेहरा, संतोष बांगर आणि बच्चू कडू यांच्यासारखे झुंजार नेते आणि शेवटी गोपीचंद पडळकर यांच्यासारखा बहुजन समाजाचा बुलंद तोफ, हे 5 शिलेदार आता सत्तेच्या मैदानात उतरणार आहेत. पण तुम्हाला काय वाटतंय? गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात कोणतं खातं मिळायला हवं? धनंजय मुंडे भाऊंच्या एंट्रीनं राजकारणाची दिशा बदलेल का? आणि या 5 नेत्यापैकी तुमचा सर्वात आवडता नेता कोणता? तुमच्या मनातल्या भावना खाली कमेंट बॉक्समध्ये खणखणीतपणे नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चाहो बाजूला शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या तानाजाकी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या खणखणीत विषयावर. तोपर्यंत राम राम.